सामान्य काळातील 26वा रविवार वर्ष तिसरे। एक प्रश्न मनाला नेहमी खटकायचा। अगदी लहानपणापासून त्यावर विचार करीत मी बसायचा। शेजारचा राहुल बंगल्यात का राहायचा आणि मी मात्र बिन छप्पराच्या झोपडीत का असायचा। सकाळच्या नाश्त्याला तो मस्का पाव खायचा, मी मात्र रात्रीची शिळी भाकर कुरतडायचा। शाळेला तो सुटा बुटात जाताना दिसायचा, मी मात्र रस्त्यावर अनवाणी चालायचा। राहुलच्या घरात विजेच्या दिव्यांचा झगमगाट असायचा, माझ्या घरात तेलाचा दिवा जेमतेम जळायचा। राहुलचा बाबा सरकारी क्षेत्रात नोकरी करायचा, माझे बाबा त्यांच्या शेतात ढोरावाणी खपायचे। सभास्थानात राहुलचा बाबा आसनावर असायचा, माझे बाबा जमिनीची लांबी रुंदी मोजायचा। राहुलचे बाबा ताट मानेनं चिरू तोडायचा, माझे बाबा झुकलेल्या मानेनं तंबाखू चोळायचा। दोघांच्या आईत फरक एवढा होता की क्षणाक्षणाला तो जाणवत होता। राहुलच्या आईचा गळा सोन्या हिऱ्याने मडवलेला असायचा, तर माझ्या आईच्या गळ्यात मंगळसूत्राचा केवळ दोराच असायचा। आपण सारे भाऊ भाऊ ना, एकाच परमेश्वराची लेकरे आपण ना, आपल्या रक्ताचा रंग एकच ना, मग त्याच्यात आणि माझ्यात एवढा फरक का असायचा, हाच प्रश्न पुन्हा पुन्हा सतवायचा। ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, अशाच आशयाची वास्तवता प्रभू येशूनं आजच्या लोकलिखित शुभवर्तमानाद्वारे आपल्या समोर ठेवलेली आहे। ख्याली खुशाली करणाऱ्या त्या श्रीमंत माणसाची वास्तवता आणि भुकेनं कासावीस असलेल्या त्या गरीब लाजरसची वास्तवता, काय फरक आणि काय तफावत होती दोघांच्या त्या जीवनशैलीमध्ये। एक गरीब होता आणि दुसरा श्रीमंत होता। एक राजमहालात होता आणि दुसरा लोकांनी रस्त्यावरती टाकलेला होता। एक चैनबाजी ऐशारामी जीवन उपभोगत होता आणि दुसरा हलाकीचं लाचारीचं जीवन जगत होता। एक तलम आणि भारी वस्त्रे अंगाभोवती परिधान करीत होता, तर दुसरा उघड्या अंगाने फोडाने भरलेला होता। एक ख्याली खुशाली आणि मौज मजा करीत होता, तर दुसरा भुकेनं कासावीस झाला होता। एक जण मेजावर बसून थाटा माटामध्ये जेवत होता, तर दुसरा त्याच मेजावरून खाली जमिनीवरती त्या श्रीमंत माणसाने उष्टिलेलं आणि त्याला नको असलेलं खाली पडलेलं, खाली टाकलेलं तो उचलून खात होता। त्या श्रीमंत माणसाच्या अवतीभोवती सेवा चाकरी करण्यासाठी नोकर चाकर होते, तर त्या गरीब लाजरसच्या अवतीभोवती कुत्रे फिरत होते आणि त्याचे फोड चाटत होते। बंधू आणि भगिनीनो, आयुष्यभर जीवनभर ख्याली खुशाली मौज मजा करून तो श्रीमंत माणूस मेला आणि भुकेनं कासावीस झालेला तो गरीब लाजरसही अन्नाविना उपचाराविना तडफडून मेला। श्रीमंत मेला, त्याची उत्तर प्रक्रिया करण्यात आली, सर्व विधीनुसार सर्व झालं। गरीब लाजरच्या बाबतीमध्ये त्याच्या उत्तरक्रियेबाबत शुभवर्तमानामध्ये काहीच नमूद करण्यात आलेलं नाही। बहुतेक त्याला विधीविना एक बेवारस लाश म्हणून त्याच्या पार्थिवची विल्हेवाट लावली असावी। हा मेला, तोही मेला, दोघेही रिकाम्या हातानं या पृथ्वीवरून परमेश्वराकडे गेले। मात्र मरणानंतर तो श्रीमंत माणूस अधोलोकात नरक यातना भोगत होता, तर तो गरीब लाजरस स्वर्ग लोकामध्ये विश्वासाचा पिता अब्राहम याच्या उराशी बसला होता। स्वर्ग राज्यात गरीब लाजरस आनंदात आणि हर्षामध्ये होता, तर तो श्रीमंत माणूस अति क्लेशाने
पाण्याविना तडफडून होता. बंधू भगिनीनो, हे असं का घडलं? या बाबतीमध्ये विश्वासाचा पिता अब्राम परमेश्वराच्या वतीनं स्वर्ग राज्यामधून त्या श्रीमंत माणसाची कान उघडणी करतो. अरे, आठवते दिवस, आठवते प्रसंग आणि तो क्षण, तुझे त्या पृथ्वीवरील चैनबाजीचे, ऐशारामीचे, ख्याली खुशालीचे, मौज मजेचे, स्वतः पृथ्वीवर ऐशारामी नशेमध्ये लोळत असताना भुकेनं कासावीस असलेला, अर्धनग्न अवस्थेमध्ये उघडा नागडा तुझ्याच पुढ्यात पडलेला हा गरीब लाजरस तू तुझ्या नजरेतून कसा काय सुटू दिलास? त्याच्या वेदना, त्याची क्लेश, त्याची ती दयनीय अवस्था पाहून तुझ्या मनीच्या, तुझ्या हृदयाच्या संवेदना का जागृत झाल्या नाहीत? त्याला मदत करण्यासाठी तू पुढे का सरसावला नाही? का तू त्याला मदतीचा हात दिला नाही? आणि आज तुझ्यावर ती पाळी आलेली आहे. आज तू दुःखात, अति क्लेशामध्ये असताना दूरवर असलेला लाजरस तेवढ्या दुरून तुला बरोबर दिसला. ज्याला तू स्वतः दया दाखवली नाहीस, ज्याच्याविषयी तुझ्या हृदयाला पाझर फुटला नाही, त्या लाजरसनं तुझ्याकडे त्या नरकी अग्नीमध्ये येऊन त्याच्या बोटाच्या थेंबानं तुझी जीभ थंड करावी अशी अपेक्षा तू लाजरस कडून कशी काय करू शकतो? अरे, किती विरोधाभास आहे हा! जे सत्कृत्य मी दुसऱ्यासाठी केले नाही, ते सत्कृत्य मी अडचणीमध्ये असताना दुसऱ्याने माझ्यासाठी करावे अशी अपेक्षा मी का बाळगावी? बंधूंनो आणि भगिनींनो, आमोसच्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनामध्ये आमोस संदेशताही त्यावेळच्या इस्रायली लोकांना परमेश्वराच्या वतीनं आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं आणि साह्यानं स्पष्ट सांगतो की तुम्ही हस्ती दंती पलंगावर निसता, मंचकावरती ताणून पडता, सुरावर गातात, सुरावर नाचतात, घागरीच्या घागरी द्राक्षरस पितात, उत्तम तेलाने आपणास मागता. पण ही सारी चैनबाजी करीत असताना योसेफावरती जे संकट ओढवलं, त्याच्या समोर ज्या अडचणी आल्या, स्वतःच्याच भावाने त्याला विकलं, त्याला बंदिवासात ठेवलं गेलं, इजिप्त देशामध्ये गुलाम म्हणून त्याला राबवलं गेलं. या योसेफावर इजिप्त देशामध्ये ओढवलेल्या त्या आपत्तीबद्दल संदेशता आमोस समस्त इस्रायल जनतेला सांगतो. त्याबद्दल तुम्हाला कधीच वाईट वाटलं नाही, कोणत्याही प्रकारचा खेद तुम्ही व्यक्त केला नाही. याचे विपरीत परिणाम तुम्हाला नक्कीच भोगावे लागतील. आता ख्याली खुशाली मौज मजा करणारे तुम्ही बंदिवासात जातील. ख्याली खुशाली मौज मजा, इशारामाची आणि चैनबाजी जीवनाचा तुमचा हा गोंगाट, हा माहोल, संदेशता आमोस म्हणतो, नष्ट होईल, आटोक्यात येईल. आणि तसे घडले. बाबिलॉन मध्ये त्यांना बंदिवासामध्ये नेण्यात आले. बंधूंनो आणि भगिनींनो, साक्रामेंटाच्या सोहळ्याच्या नावाखाली आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये चाललेला हा गोंगाट, मद्यपानाची ही खुली प्रदर्शनं, लग्न साक्रामेंटाच्या नावाखाली सोहळ्याच्या 5-5 दिवसांच्या मैफली, या मेजवान्या, पैशाची अनावश्यक अशी उधळण, प्रथम ख्रिस्त शरीर साक्रामेंट, ख्रिस्ताच्या शरीराचा आणि रक्ताच्या, प्रभूच्या त्यागी आणि समर्पित जीवनाची आठवण आणि स्मरण करून देणारे हे साक्रामेंट साजरी करण्याच्या विळख्यामध्ये अडकलेलं आहे. त्याचं गांभीर्य आणि महत्व हे निघून गेलेलं आहे. मुलांचं हे साक्रामेंट, त्यांच्या समोर मद्यपानाचं हे खुलं प्रदर्शन कितपत योग्य आहे? बंधूंनो आणि भगिनींनो, सोहळ्याच्या नावाखाली आपल्या ख्रिस्ती समाजामधील ही वास्तवता पाहून त्या प्रभू येशू ख्रिस्ताला, त्या स्वर्गीय पित्याला काय वाटत असेल? परमेश्वराची लेकरे आपण काय करतो? आपण हे कशासाठी करतो?
भावी पिढी समोर, या कोवळ्या आणि अजान बालकासमोर आपण काय वाढतो? सुशिक्षित आपण, सज्ञानी आपण, सोहळ्याच्या सादरीकरणाच्या माध्यमामधून कोणत्या प्रकारचे संस्कार आपण आपल्या लहान मुलांसमोर ठेवत आहोत? बंधूंनो आणि भगिनींनो, जगात चैनबाजीचं जीवन जगणारा, आता नरक यातना भोगत असलेला तो श्रीमंत माणूस अब्रामाला आजच्या शुभ वर्तमानामध्ये उद्देशून म्हणतो, हे बापा अब्रामा, मी तुझ्याकडे विनंती करतो, लाजरसला माझ्या बापाच्या घरी पाठव, कारण मला आणखीन 5 भाऊ आहेत. निदान त्यांनी तरी या यातनेच्या स्थळी इथं येऊ नये. त्याच्या त्या प्रश्नाला उत्तर देताना अब्राम म्हणतो, त्यांच्याजवळ मोशे आहेत, त्यांच्याजवळ इतर संदेष्टे आहेत, त्यांचे ते ऐकत नसतील तर मेलेल्यामधून कोणी जिवंत उठला तरी त्यांची खात्री पटणार नाही, तरी ते बदलणार नाहीत आणि त्यांच्यामध्ये फरक पडणार नाही. एवढ्या कठीण हृदयाचे, एवढ्या ताठर प्रवृत्तीचे आपण का बनलेलो आहोत? प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही जेवणावळ कराल त्यावेळेला गोरगरिबांची आठवण करा, जे तुमची परतफेड करू शकत नाहीत, जे भुकेलेले आहेत, जे तहानलेले आहेत, त्यांना तुम्ही आमंत्रण करा. कारण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी. पोप फ्रान्सिस म्हणायचे, आपले सोहळे आटोक्यात आणा, सोहळ्याच्या नावाखाली होणारी पैशाची उधळण थांबवा, गोरगरिबांचा कैवार घ्या, कारण ख्रिस्त सभा गरिबांची आहे आणि गरिबांसाठी आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, किती काळ, किती वर्ष, किती दिवस आपण या लग्नाच्या मैफलीचा 5-5 दिवसाचा हा गोंधळ, हा गोंगाट, हा सोहळा चालू ठेवणार आहोत? तो कधी शांत होईल का? 25 ते 30 लाखापर्यंत लग्न सोहळ्यासाठी केला जाणारा हा खर्च आपल्या धर्मग्रमातील गरजू, गरीब आणि गरजवंतांच्या उद्धारासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या सबलीकरणासाठी, त्यांना उच्च शिक्षण, चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणून खर्च करता येईल का? त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आपल्या बरोबर एकत्र नेता येईल का? गरीब आणि श्रीमंताची ही दरी कायमस्वरूपी नष्ट करता येईल का? किती वर्ष सेंट विन्सेंट डी पॉलच्या माध्यमामधून दत्तक कुटुंब योजना आपण राबवणार आहोत. गोरगरिबांसाठी असलेली लाडकी बहीण ही योजना किती वर्षापर्यंत राबवली जाणार आहे? गरीब श्रीमंतामधील ही वाढती दरी आपणास कायमची संपवता येईल का? आपल्या वसई धर्म प्रांतामधील प्रत्येक धर्मग्रामामध्ये जे लग्नाचे 4-4, 5-5 दिवस सोहळे गाजवले जातात, ते एका दिवसामध्ये आटोक्यात घेऊन तो निधी त्या त्या धर्मग्रामातील गोरगरिबांच्या आर्थिक सबलीकरणासाठी, गोरगरिबांना आर्थिक बाबतीमध्ये सक्षम आणि स्वावलंबी करण्यामध्ये वळवता येईल का? म्हणजे आपल्या वसई धर्म प्रांतातील कोणत्याही धर्मग्रामामध्ये सेंट विन्सेंट डी पॉल तर्फे गरीब आणि दत्तक कुटुंब घेण्याची गरज भासणार नाही. आपल्या वसई धर्म प्रांतामधील प्रत्येक श्रद्धावंतानं या विधायक आणि परोपकारी उपक्रमाचा प्रामाणिकपणे आणि सिरियसली विचार केला तर हे नक्कीच होईल. गरीब आणि श्रीमंत हा भेद आपल्या ख्रिस्ती समाजामधून कायमचा नष्ट होईल. श्रीमंतासाठी या बोर्डाची शाळा, गरिबांसाठी त्या बोर्डाची शाळा, श्रीमंताची आणि गरिबाची पोरं एकाच शाळेमध्ये शिकतील. कोणी भुकेविना, कोणी अन्नाविना तडफडून मरणार नाही. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, नोकरी या मानवी मूलभूत गरजांपासून समाजामध्ये कोणी वंचित राहणार नाही. बंधूंनो आणि भगिनींनो, ऐकणार आहोत का आज आपण सिरियसली?
थांबणार आहोत का आपण साक्रामेंटाच्या नावाखाली सोहळ्यामध्ये होणारा गोंधळ, गोंगाट आणि अनावश्यक गोष्टी स्वतःहून गोरगरिबांच्या भल्यासाठी, हितासाठी? आमेन.